पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. पुस्तकाचे नाव सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड. लेखक आहेत टी. हार्व एकर. सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड, टी. हार्व एकर. टी. हार्व एकर हे कोण आहेत आणि त्यांचे पुस्तक मी का वाचायला हवे? माझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नका, असं जेव्हा मी माझ्या सेमिनारच्या प्रारंभीलाच म्हणतो, तेव्हा सेमिनारला आलेल्या लोकांना धक्काच बसतो. मी असं का सांगतो? कारण मी फक्त माझ्या स्वानुभवातूनच बोलू शकतो. माझे जे काही विचार आणि संकल्पना आहेत, त्या मुळातच खऱ्या किंवा खोट्या, बरोबर किंवा चूक असं काहीच नाही. ह्या संकल्पना फक्त मला मिळालेल्या परिणामांचे प्रतिबिंब आहेत आणि माझ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात जे परिणाम दिसून आले आहेत, त्यांनीही हे विचार प्रतिबिंबित करतात. मला एकंदरीत असं सांगायचंय की ह्या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही वागलात तर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल, हे नक्की. हे पुस्तक केवळ वाचू नका, आपलं सगळं आयुष्य ह्यावर अवलंबून आहे असं समजून याचा अभ्यास करा. मग यातले तत्त्व आपल्या जीवनात अंमलात आणून बघा. ज्या नियमांमुळे तुम्हाला फायदा मिळाला ते चालू ठेवा आणि ज्याने फायदा नाही झाला ते सोडून द्या. कदाचित हा माझा पूर्वग्रह असू शकेल, पण विषय पैशाचा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असं समजा. कदाचित माझं बोलणं ओढ्यातच वाटेल, पण यश मिळवण्याचा तुमचा संकल्प आणि सिद्धी यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे, तिला जोडणारा दुवा म्हणजे हे पुस्तक आहे. संकल्प आणि सिद्धी हे दोन वेगवेगळे विश्व असतात, हे तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेले आहेत. या विषयाची इतर अनेक पुस्तके तुम्ही वाचली असतील, CD ऐकल्या असतील, कोर्स केले असतील. रिअल इस्टेट, शेअर बाजार, बिझनेसमध्ये पैसा कसा मिळवावा याचे अनेक तंत्र मंत्र तुम्ही शिकला असाल, याची मला कल्पना आहे, खात्री आहे. पण यामुळे तुमचा काही फायदा झाला का? बहुतेकांना तर नाहीच झाला. काही जण काही क्षणापुरते यशाच्या लाटेवर तरंगले आणि नंतर परत खाली आले. पण आता एक उत्तर मिळालं आहे. ते अगदी सोपं आहे. तो एक नियम आहे आणि ती एक चूक आहे, असं तुम्ही कधीच सिद्ध करू शकणार नाही. त्यातलं रहस्य असं आहे, तुमच्या अचेतन मनात यश मिळवण्यासाठी वित्तीय ब्लूप्रिंट आधीच निर्धारित नसेल, तयार नसेल, तर तुम्ही काहीही शिका, कितीही जाणून घ्या, काहीही करा, कोणत्याही गोष्टीने काहीही फरक पडणार नाही. काही लोकांचं श्रीमंत असणं आणि बाकीच्यांचं गरीब असणं हे आधीच कसं ठरवलेलं असतं, याचं रहस्य ह्या पुस्तकातल्या पानांपानांवर आम्ही सांगितलं आहे. अपयशाचं, मध्यमवर्गीयपणाचं, आर्थिक असफलतेचं मूळ कारण समजून घ्या आणि तुमच्या पुन्हा लक्षात आलं आहे की तुम्ही आपलं भविष्य चांगलं बनवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे, हे नक्की. लहानपणी आपल्या मनावर होणारे परिणाम आपला आर्थिक ब्ल्यूप्रिंट कसा तयार करतात आणि ते असफलतेकडे नेणाऱ्या विचारांकडे आणि सवयींकडे कसे तुम्हाला नेतात, हे सुद्धा या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात काही सामर्थ्यशाली सूचना आहेत. त्यांच्या मदतीनं तुम्ही आपल्या डोक्यातल्या संपत्ती संबंधीच्या निराधार फायली काढून टाकाल आणि श्रीमंत माणसांसारखे विचार करू शकाल आणि यशस्वी व्हाल. तुमचे उत्पन्न वाढवणारे, संपत्ती वाढवण्याचे पदोपदी लागणारे व्यावहारिक डावपेच पण या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. या पुस्तकाच्या एका भागात हे स्पष्ट करून दाखवलं आहे की जेव्हा पैशांची बाब येते
तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला कशी विशिष्ट रीतीने विचार करायची व वागायची सवय लागलेली असते. शिवाय पैशांसंबंधीचे मानसिक ब्लूप्रिंट बदलून टाकायचे 4 प्रमुख डावपेच आणि त्याची रूपरेखा सांगितलेली आहे. दुसऱ्या खंडात पैशाच्या बाबतीत श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब माणसांच्या विचारांमध्ये कसा फरक असतो याचं विश्लेषण करणार आहोत. तुमची आर्थिक स्थिती कायमची बदलून टाकेल असे 17 दृष्टिकोन आणि उपायही सांगू. मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना जीवनात जबरदस्त यश आलं आहे अशा विद्यार्थ्यांनी पाठवलेली पत्रे, ईमेल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील. माझा अनुभव कसा आहे, मी कुठून आलो, मी पहिल्यापासून यशस्वी होतो का, तसं झालं तर तुमच्याप्रमाणेच माझ्याही बऱ्याच क्षमता आहेत असं मला दिसत होतं, पण त्या प्रकट मात्र होत नव्हत्या. जगातली सर्व पुस्तके मी वाचून काढली, सगळ्या टेप ऐकल्या, प्रत्येक सेमिनारला गेलो. मला खरंच खरंच अगदी खरंच यशस्वी व्हायचं होतं. यशस्वी होण्याचं मला वेडच लागलं होतं असं म्हणा ना. पण मला नेमकं काय हवंय हे मात्र माझं मलाच कळत नव्हतं, माहीत नव्हतं. काय हवं होतं? पैसा, स्वातंत्र्य, काहीतरी प्राप्तीची जाणीव, मी पण काहीतरी करून दाखवू शकतो हे आई-वडिलांना दाखवून देण्याची इच्छा. काही का असेना, 20वं वर्ष लागल्यानंतर मी अनेक प्रकारचे व्यवसाय करून बघितले. प्रत्येक व्यवसाय श्रीमंत होण्याच्या स्वप्नापासून सुरू व्हायचा, पण परिस्थिती आणि परिणाम वाईट आणि आणखी वाईट होत गेले. जीव तोडून मेहनत करूनही मी कंगालच राहिलो. कंगाल नावाचा एक भयंकर रोगच मला झाला होता. नफा नावाचा शब्द मी ऐकून होतो, पण मला तो कधीच दिसला नाही. त्यावेळेस मी विचार करायचो, मला एखादा चांगला धंदा मिळायला हवा, जिंकणारा घोडा मिळायला हवा, मग मी यशस्वी होईल. पण काही खरं नव्हतं. कोणतीच गोष्ट काम करत नव्हती. निदान माझ्यासाठी तरी या वाक्याच्या शेवटच्या मागणं मला शेवटी हलवून सोडलं. मी विचार करत होतो, माझ्याच बिझनेसमधले बाकीचे लोक यशस्वी होते आणि मी असा भणंग का? श्रीमान क्षमतावांची हालत अशी का? मग मी जरा गंभीरपणेच आत्मबोध घेऊ लागलो. माझ्यातल्या मूळ समजाचा मी मागोवा घेतला आणि माझ्या लक्षात आलं, मला श्रीमंत व्हायचे असं मी जरी म्हणत असलो तरी माझ्या मनात त्याविषयी काळजीची मूळ खूप खोलवर गेलेली होती. खरं म्हणजे मी खूप घाबरलो होतो आणि मी अपयशी होईल किंवा त्यापेक्षा वाईट म्हणजे यश मिळेल पण मी ते कसे तरी घालवून बसेल असं झालं तर माझ्यासारखा महामूर्ख मीच. लोकांमध्ये माझ्या क्षमतेविषयीची कहाणी पसरली होती. ती जर खोटी ठरली आणि माझ्यात तशी क्षमताच नव्हती, मी आयुष्यभर धडपडत राहणार का? तर काय होईल? सुदैवाने ह्याच वेळेस माझ्या वडिलांच्या एका अत्यंत श्रीमंत मित्रानं मला एक सल्ला दिला. तो आमच्याकडे मुलांबरोबर पत्ते खेळायला आला होता आणि जाताना त्याने मला बघितलं होतं. माझ्या आई-वडिलांच्या घरी परत येण्याची ही माझी 3री वेळ होती आणि सगळ्यात खाली म्हणजे बेसमेंटला मी राहत होतो. माझ्या वडिलांनी माझ्या परिस्थितीविषयी कदाचित त्या मित्राला निराशपणे काही सांगितलं असावं, कारण त्यानं माझ्याकडे बघितलं होतं. तेव्हा कुणी वारल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना भेटायला येणाऱ्या माणसांच्या डोळ्यात जसे सहानुभूतीचे भाव असतात, तसे त्याच्या डोळ्यात होते. तो म्हणाला, "हारो, आज तुझी स्थिती जशी आहे
तशीच अगदी माझी सुरुवातीला होती. संपूर्णपणे हरलो होतो. फार छान. त्यामुळे मला जसं काही समाधान मिळणार होतं, मी फार बिझी आहे असं त्याला सांगायला हवं होतं. भिंतींचे पोपडे बघण्यात मी बिझी होतो ना. मग तो म्हणाला, मग मला एकानं सल्ला दिला, तोच आज मी तुला देणार आहे. म्हणजे पुन्हा तो पिता-पुत्राचा संवाद आणि तो तर माझा पिताही नव्हता. शेवटी तो म्हणाला, हार, तुला जर तुझ्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसेल, तर त्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुला माहीत नाही. त्या काळात मी जरा उतावळा होतो म्हणून मला सगळ्याच गोष्टींची माहिती आहे असं मी समजत होतो. पण नाही, माझा बँक अकाउंट तर काही वेगळंच सांगत होता. शेवटी तो सांगत होता आणि मी ऐकत होतो. तो म्हणाला, तुला एक गोष्ट माहीत आहे का? बहुतेक सगळेच श्रीमंत लोक एकाच पद्धतीने विचार करतात. मी म्हणालो, नाही, त्या बाबतीत मी कधी विचार केला नव्हता. मग तो म्हणाला, म्हणजे हे तसं अगदी विज्ञान नाही, पण बऱ्याचशाच गोष्टींबाबत श्रीमंत माणसं एका वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि गरीब माणसं वेगळ्या पद्धतीने विचार करतात. विचार करण्याच्या या पद्धतीनं त्यांचे निर्णय ठरतात आणि त्यांच्या निर्णयानुसार त्यांच्या हातून कृती होते. तू सुद्धा श्रीमंत माणसांसारखाच विचार करायला लागलास आणि श्रीमंत माणसं काम करतात तसंच काम करायला लागलास तर तू सुद्धा श्रीमंत होणार नाहीस का? मी जरा साशंक मनानंच हो, कदाचित असं म्हणालो. तो म्हणाला, बस, तर मग श्रीमंत माणसं जसा विचार करतात तसाच तूही कर. मी त्यावेळी जरा शंकाशिलाच होतो, म्हणून मग मी जरा चाचरतच त्याला विचारलं, आता तुम्ही काय विचार करत आहात? तो म्हणाला, श्रीमंत माणसं आपल्या वचनाला जगतात आणि तुझ्या वडिलांना दिलेले वचन मला पूर्ण करायचे. काही लोक माझी वाट बघत आहेत. भेटू परत कधीतरी, असं म्हणून तो निघून गेला. पण त्याचे बोल माझ्या मनात घर करून गेले. कोणत्याच गोष्टी माझ्या मनासारख्या होत नव्हत्या, म्हणून काहीतरी नवीन करून बघायला हरकत आहे, असा मी विचार केला. मग मी मन लावून श्रीमंत माणसं कसा विचार करतात याचा अभ्यास करू लागलो. मनाच्या आंतरिक कार्याविषयी जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मी मिळवली. पण मुख्य म्हणजे पैसा आणि यश ह्या विषयीच्या मानसिकतेविषयी मन केंद्रित केलं आणि मला कळून चुकलं की श्रीमंत माणसं गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि माझे विचारच मला श्रीमंत होण्यापासून कसे दूर लोटत आहेत हेही कळून चुकलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मनाला नव्या सवयी लावण्यासाठी मी काही परिणामकारक तंत्र आणि डावपेच शिकलो. त्यामुळे मी खरंच श्रीमंत माणसांसारखा विचार करू लागलो. शेवटी मी म्हणालो, आता चर्चा पुरे, याची जरा परीक्षा घ्यायला हवी. मी एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. आरोग्य आणि व्यायामाविषयी मला जरा जास्तच रुची असल्यामुळे मी उत्तर अमेरिकेत एक किरकोळ फिटनेस स्टोअर उघडलं. त्या भागात सुरुवातीला अशा प्रकारची जी दुकानं उघडली होती त्यापैकीच हे एक होतं. त्यावेळेस माझ्याजवळ नावापुरता पैसा नव्हता. माझं व्हिसा कार्ड वापरून मी $2000 उसने घेतले. श्रीमंत लोक कसा विचार करतात आणि कसे डावपेच खेळतात अगदी तसंच मी वागायचं ठरवलं होतं. सर्वात पहिलं काम मी कोणतं केलं असेल तर यश मिळवायचं ह्या एकाच ध्येयानं मी काम करू लागलो. ह्या व्यवसायावर
मी माझं पूर्ण लक्ष केंद्रित करीन आणि करोडपती झाल्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही व्यवसायाविषयी मनात विचारही करणार नाही, अशी शपथ घेतली. हा विचार माझ्या आधीच्या विचारांपेक्षा खूप वेगळा होता. आधी मी खूप तात्पुरता विचार करायचो आणि चांगली संधी मिळाली किंवा एखादं संकट आलं तर मी नेमकं त्यावेळेस माघार घ्यायचो. माझ्या मनात नकारात्मक किंवा हानिकारक विचार आले तर मी त्यांना आव्हान देऊ लागलो. माझं मन जे सांगतं तेच खरं असं मी आधी समजायचो आणि माझं मनच माझ्या यशाच्या मार्गातलं अडसर होतं हे मला अनेकदा कळून चुकलं होतं. श्रीमंत होण्याचं स्वप्न साकार होण्याला विरोध करणारे विचार मनात येऊच द्यायचे नाहीत असं मी ठरवून टाकलं. ह्या पुस्तकात तुम्ही जेवढे काही सिद्धांत वाचणार आहात ते सगळे मी स्वतःसाठी वापरले आहेत. त्यानं काही फायदा झाला का? नक्कीच खूप फायदा झाला. तो व्यवसाय इतका यशस्वी झाला की केवळ 2.5 वर्षात मी तशा प्रकारचे आणखी 10 स्टोअर्स उघडले. मग फॉर्च्यून 500च्या यादीमधील एका कंपनीला माझे $16 लाख अर्धे शेअर्स विकून टाकले. त्यानंतर मी सॅन डिएगोमध्ये राहू लागलो. नवीन डावपेच लढवण्यासाठी आणि त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी मी 2 वर्षांची सुट्टी घेतली आणि नंतर व्यक्तिगत व्यवसाय मार्गदर्शन करण्याच्या व्यवसायात उतरलो. माझ्याकडे येणारे माझ्या मार्गदर्शनामुळे बरेच प्रभावित झाले असं दिसत होतं, कारण ते आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना आणि भागीदारांना सुद्धा सोबत घेऊन यायला लागले. लवकरच मी एका वेळेस 10 आणि काही वेळा तर 20 जणांना मार्गदर्शन करू लागलो. तुम्ही एखादी कार्यशाळाच उघडा असं माझ्या एका क्लायंटनं मला सुचवलं. तो विचार मला चांगला वाटला आणि मी लगेच अंमलात आणला. मी स्ट्रीट स्मार्ट्स बिझनेस स्कूलची स्थापना केली आणि उत्तर अमेरिकेतल्या हजारो लोकांना तत्काळ यश मिळवण्याचे धडे शिकवायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी सेमिनारला जात असताना मला एक विचित्र गोष्ट आढळून आली. माझ्यासमोर शेजारी शेजारी बसलेल्या 2 माणसांना मी एकाच प्रकारचे सिद्धांत आणि डावपेच शिकवत होतो आणि त्यातला एक यशावर आरूढ होऊन रॉकेटसारखा वर जायचा आणि त्याच्याच शेजारी बसलेला त्याचं काय झालं असेल याचा काही अंदाज, त्याच्याच काही फरक पडला आहे का नाही? मग माझ्या लक्षात आलं की तुमच्याकडे जगातलं अगदी महान हत्यार असेल तरी तुमच्या टूल बॉक्समध्ये जर छिद्र असेल तर ते म्हणजे तुमचं डोकं, तर मात्र काही खरं नाही. मग काय, मी संपत्ती आणि यशासंबंधी एक कार्यक्रम तयार केला. टूल बॉक्स म्हणजे आतला खेळ आणि टूल म्हणजे बाहेरचा खेळ याचा समन्वय साधला आणि जवळजवळ प्रत्येकाला छप्पर फाडके यश मिळायला लागलं. हे पुस्तक वाचून तुम्ही सुद्धा हेच शिकणार आहात. पैसे कमवण्याच्या बाह्य खेळामध्ये जिंकण्यासाठी मानसिक खेळामध्ये प्रावीण्य कसं मिळवायचं, म्हणजेच श्रीमंत माणसं श्रीमंत होण्यासाठी कसा विचार करतात. लोक मला अनेक वेळा विचारतात की मला मिळालेलं यश हे कधीतरी एकदाच होणारा चमत्कार आहे की नेहमी सतत होणारा आहे. याचं उत्तर मला असं द्यावंसं वाटतं, मी जे सिद्धांत शिकवतो तेच मी वापरून करोडो डॉलर कमवले आणि मी करोडपती झालो. मी ज्यामध्ये पैसा गुंतवला आहे आणि माझे स्वतःचे व्यवसाय आहेत ते सगळे नफ्याच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. काही जण म्हणतात की मी म्हणजे परीस आहे, हात लावला की त्याचं सोनं होतं. ते म्हणतात ते खरं आहे, पण त्यांना हे माहीत आहे की नाही हा
बरीच गुण म्हणजे माझ्या डोक्यातली यशाची आधीच ठरवून ठेवलेली आर्थिक ब्लूप्रिंट आहे. हे सिद्धांत शिकल्यावर व त्यानुसार काम केल्यावर तुम्हालाही अगदी तेच लाभणार आहे. आमच्या मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारच्या सुरुवातीलाच मी त्यात भाग घेणाऱ्यांना विचारतो, तुमच्यापैकी किती जण इथं शिकायला आले आहेत? हा प्रश्न जरा चलाखीनं विचारलेला असतो, कारण लेख जॉश बिलिंग्सने एके ठिकाणी म्हटलंय की आपल्याला माहीतच नसतं ते आपल्या यशाच्या आड कधीच येत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला माहीतच नसतं ते आपल्या यशाच्या आड कधीच येत नाही, परंतु आपल्याला माहीत असलेलं जर चूकच असेल तर तेच सर्वात मोठा अडसर होते. या पुस्तकात शिकण्यापेक्षा काही गोष्टी विसरण्याच्या बाबतीतल्या आहेत. तुमची आत्तापर्यंतची विचारसरणी आणि काम करण्याची आत्तापर्यंतची पद्धत आता तुम्ही जिथं आहात तिथं पोहोचवायला जबाबदार आहे. तुम्ही खरंच श्रीमंत आणि सुखी असाल तर फार चांगली गोष्ट आहे, आणि नसाल तर मी तुम्हाला अशा शक्यतेचा विचार करायचा आग्रह करतो की ज्या शक्यता कदाचित तुमच्यासाठी काय बरोबर किंवा काय योग्य आहे ह्याविषयीच्या तुमच्या मनातील ठाम कल्पनांशी जुळल्या नसतील. माझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेवू नका असं मी सांगत असलो तरी मी सांगत असलेल्या विचारसरणीवर विचार तरी करा असं मी सांगेन. ह्या पुस्तकात जे काही सांगितले त्याला जरा पडताळून पहा, त्या कल्पनांवर विश्वास ठेवा, एवढंच मी म्हणेन. माझी तुमची व्यक्तिगत ओळख आहे म्हणून नाही, तर ह्या पुस्तकात सॉरी ह्या पुस्तकात जे काही सांगितले त्याला जरा पडताळून पहा, ह्या कल्पनांवर विश्वास ठेवा, एवढंच मी म्हणेन. माझी तुमची व्यक्तिगत ओळख आहे म्हणून नाही, तर ह्या पुस्तकात सांगितलेल्या सिद्धांतांचा वापर करून अनेकांनी आपलं आयुष्य बदलून टाकले म्हणून विश्वास ठेवा असं मला म्हणायचंय. विश्वासावरून मला एक कथा आठवते. एक माणूस कड्याच्या टोकावरून चालत जात असतो. अचानक त्याचा तोल जातो आणि घसरून पडायला लागतो. प्रसंगावधान राखून त्यानं एका खडकाला हाताने घट्ट धरून ठेवलेला असतो. अशा लटकलेल्या अवस्थेत तो ओरडत असतो, "अरे, वर कोणी आहे का? मला मदत करा." पण वरून उत्तर येत नाही. तरी तो ओरडतच असतो, "मला मदत करा, मला मदत करा." शेवटी एक आवाज घुमतो, "मी परमेश्वर आहे, मी तुला सोडवतो. फक्त सगळे सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव." ते ऐकल्यावर तो माणूस पुन्हा ओरडायला लागतो, "अरे, वर इतर कुणी आहे का? मला जरा मदत करा." तात्पर्य फार सोपं आहे. तुम्हाला जर यशाच्या उच्च शिखरावर पोचायचं असेल तर काही जुन्या विचारसरणींचा त्याग करावा लागेल आणि नवीन गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. त्याचे परिणाम आपोआप समोर येतील आणि तुम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. Like, share and subscribe. Thanks for watch.